नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। हमासचा पराभव करून ओलीस ठेवलेल्या नागरिकांना परत आणण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे आम्हाला हमास विरोधात युद्ध सुरू ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केले। दरम्यान नुकतेच गाझा युद्धविरामाला संयुक्त राष्ट्राने मंजुरीही दिली आहे। मदत कार्य करणाऱ्या संस्थांना गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवता यावे आणि त्यांना अडथळा येऊ नये यासाठी दिवसाउजेडी कोणतेही हल्ले न करण्याचा निर्णय इस्रायलच्या लष्कराने जाहीर केलाय। दररोज सकाळी 8 ते रात्री 7 वाजेपर्यंत या युद्धबंदीची अंमलबजावणी होणार आहे। युक्रेनच्या भौगोलिक सार्वभौमत्वाला तब्बल 80 देशांनी आपला पाठिंबा दर्शवलाय। रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध समाप्त करण्यासाठीच्या कोणत्याही शांतता कराराचा पाया युक्रेनच्या भौगोलिक सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हाच असला पाहिजे, असे या देशांनी म्हटलंय। युक्रेनमधील शांततेसाठी स्वित्झर्लंडने आयोजित केलेल्या शिखर परिषदेत भारतासह काही देशांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी नाकारली। भारताने रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी प्रामाणिक आणि व्यावहारिक भागीदारीची मागणी केली। परराष्ट्र मंत्रालयातील सचिव पवन कपूर यांनी बर्गनस्टॉकच्या स्विस रिसॉर्टमध्ये आयोजित शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये अनेक परराष्ट्रासह 100हून अधिक देश आणि संघटनांचे प्रतिनिधित्व केले होते। जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची दहशत अद्यापही कायम असून या दरम्यान जपानमध्ये नवीन धोकादायक आजाराने तोंड वर काढले। स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे। त्यामध्ये बॅक्टेरिया रुग्णाच्या शरीराचे मांस खाण्यास सुरुवात करतात। अहवालानुसार या आजारामुळे 48 तासात रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली। एकट्या जपानमध्ये आतापर्यंत 977 प्रकरणांची नोंदवली झाली। भारतीय लष्कराने आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले असून स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन नागास्त्र 1 हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले आहे। नागपूर स्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, ती वाघनख राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला। या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली। जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यात येतील, अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे। खालिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कांड रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली आहे। त्यानंतर आता निखिल गुप्ताचे प्रत्यार्पण करण्यात अमेरिकेला यश आल्याचे वृत्त समोर आले। सध्या निखिल गुप्ता याला ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले। शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुस्लिम विद्यार्थ्याने अमेरिकेबाबत वादग्रस्त विधान केलंय। अमेरिका हा देश आपल्याला इस्लामिक राष्ट्र करायचा आहे, असं त्याने म्हटलंय। मोहम्मद नुसैरात असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। त्याने अमेरिकेला कॅन्सरची म्हणजेच कर्करोगाची उपमा देखील दिली आहे। व्यापार गुपितांच्या कथित गैरवापराच्या आरोपांवरून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तथा TCSला अमेरिकेतील एका जिल्हा न्यायालयाने $194.2 दशलक्ष दंड ठोठावलाय। DXC टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये विलीन झालेल्या कम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या खटल्यात हा आदेश काढण्यात आला। पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनवर सायबर हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी काल सांगितले। सायबर हल्ल्यात US मिशनचे अधिकृत ईमेल खाते आणि YouTube चॅनल लक्ष्य करण्यात आले। पाकिस्तानी US मिशनने त्यांच्या खात्यावर पुन्हा नियंत्रण मिळेपर्यंत त्यांच्या चॅनलवर पोस्ट केलेल्या सर्व ईमेल आणि व्हिडिओमध्ये दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले। उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। बांदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली, त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय। बांदीपोराच्या अरागम भागात काल उशिरापर्यंत चकमक सुरू होती। काश्मीरमध्ये अवलंबण्यात आलेले क्षेत्रीय वर्चस्व आणि शून्य दहशतवाद धोरण जम्मू भागातही काटेकोरपणे राबवण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अधिकाऱ्यांना दिली। नवी दिल्लीमध्ये जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत दहशतवादीचा बिमोड करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय।
भारताची महिला तिरंदाज भजन कौर हिने काल दैदिप्यमान कामगिरी केली. तिने जागतिक पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीतील महिलांच्या रिकर्व वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आणि याच सोबत तिने भारताला ऑलिम्पिक कोटाही मिळवून दिला. भजन कौर हिने अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या मोबिना फल्लाह हिच्यावर 6-2 असा विजय संपादन केला आणि या विजयासह तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यामुळे भारताला वैयक्तिक प्रकारात कोटाही मिळवता आला. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालेत. अहो विक्रमार्का असं या दाक्षिणात्य सिनेमाचं नाव आहे. मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रवीण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लुकचं पोस्टर समोर आलंय. या पोस्टमध्ये त्यांचा दमदार लुक पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत मुख्य खलनायक म्हणून माझा प्रवेश अहो विक्रमार्क मध्ये असुरा बनून येतोय तुमच्या भेटीला. मराठी बरोबर भारतातल्या 6 भाषांमध्ये अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे अशी पोस्टही त्यांनी केली आहे.